जास्त उन्हात फिरू नकोस हा. काय सांगायले? थोडंच खेळतो. थोडंच खेळायचं. सोनाली डबा घेऊन ये, मी ऑफिसला निघालोय. काय रे बाबा ह्या बाबाची किटकिट. काय हो डब्बा डब्बा नुसतं 8 दिवस झालं घरात राशन नाही, भाजीपाला नाही. आईकडून 8 दिवसाखाली पैसे आणले होते पण संपलेत आता. आणि ही लिकरू रोज काय ना काय मागत राहते. त्याला कुठून आणून देऊ मी? माझा जीव लय वैतागलाय आता. तुमचं बायकोकडे लक्ष नाही, लेकराकडे लक्ष नाही, संसारात लक्ष नाही, आणि ऑफिसला चालाव का बोंबलत फिरायला चालाव. येताना मला खायला घेऊन या. का झाले परमेश्वर, का बसला असं आज? काय सांगू, आम्ही खूप कर्जात बोललो. घरी गेलो, बायकोचं टेन्शन, बायको सतत शिव्या देते, त्याच्यामुळे काही जगायची इच्छा पण नाही. अरे मी होतो ना, मग मला सांगायचं ना तुझी अडचण काय आहे ती. खूप चुकलोय रे अमित मी. खूप चुकलो. घे ना भाई. हाँ रे बजाएंगे, घे ना. लय दिवस झाले रे, कुठे आहे ते? मेरे को तो दिखा नहीं पक्या, देखना पड़ेगा. हाँ अरे आज गेम बजाएंगे. बजाएंगे साले को. बजा डालेंगे आज. पैसा चाहिए पैसा. हाँ ना यार, इतना दिन रहता क्या साला. वसूल करेंगे आज उससे. अरे पक्या तोच आहे का? तोच आहे श्याम्या, चल. कधी देणार आहेस पैसे तू माझे? सर मी माझ्याकडे 1 रुपया नाही सर. माझी पगार झाल्या तुमच्या काय करायचं श्याम्या ह्याच्या? काय करायचं, काय म्हणजे काय घ्या वाजवायचं ह्याचा. मन सुन्न झालं आहे. का तर उधारीचं ओझ, कर्जदाराचं दार ठोठावणं आणि या रिकाम्या खिशात वाजणारा अपमानाचा आवाज. आणि या परिस्थितीला कंटाळून माझ्या समोर एकच पर्याय आहे, आणि तो म्हणजे मरण. मरण. प्रश्न आयुष्य संपवण्याचा नाहीच, प्रश्न आहे लढण्याचा. पळणं सोपं असतं, पण थांबून जबाबदारी स्वीकारणं हे खरं धैर्य असतं. आत्महत्या करून नाही तर जगूनच मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करणार आहे.
जीवनामध्ये कितीही अडचणी, त्रास, संकट आले तरी मी हसत खेळत प्रत्येक क्षणाला झुंज देणार आहे. आणि शेवटचा पर्याय एकच, तो म्हणजे मी जगणार आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा सांभाळणार शेवटपर्यंत.